थेट देहूमधली दृश्य पाहणार आहोत। तिथे बीज सोहळा संपन्न होतोय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तिथे बोलतायत। सत्याची, न्यायाची, तत्वाची, विचारांची, लोककल्याणाची बाजू घेऊनच आम्ही आजवर राजकारण आणि समाजकारण करत आलोय। सर्वसामान्य माणसाचे सुखदुःख तुकोबांच्या अभंगातून प्रकट झाली। त्या सर्वसामान्यांना न्याय देणं, त्यांचे दुःख दूर करणं हाच आमचा धर्म आहे आणि तोच खरा मानवता धर्म आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ भक्तीचे, अध्यात्म सांगणारे नाहीत। तुकोबांनी कुटुंब, समाज, प्रशासन, राजकारण आणि सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा ताळेबंद त्यांनी त्यातून मांडला। आणि म्हणून त्यांचा बुडता आहे जन न देखावे डोळा हा माणसांबद्दलचा कळवळा सर्वज्ञात आहे। आणि म्हणून मानव जातीवर सजीव आणि निर्जीव सृष्टीशी त्यांनी आत्मिक संबंध प्रस्थापित केलेला आहे। वृक्ष चल्ली आम्हा सोयरी वनचरी किंवा झाडे झुडे जीवे सोयरे पाशाने हे त्यांचे उद्गार आजच्या कोणत्याही पर्यावरणवादी संघटनांची ध्येय वाक्य ठरावित असंच आहे। आणि म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग मला फार आवडतो, आपल्यालाही सगळ्यांना आवडतो। भले तर देऊ का कासेची लंगोटी, नाताळाच्या माती आणू काठी। संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीप्रमाणे महाराज आम्ही शांततेने काम करतोय आणि शांततेतच करत राहू। आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे, जनतेच्या सुखदुःखामध्ये चांगले दिवस आणायचे आहेत। आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कधी कधी आम्ही त्यांचं आचरण करतो। आपल्यापैकी कुणी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेला नाही, पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणले पाहिजे हे मत आपलं आहे। आणि मी जेव्हा जेव्हा आपल्याला भेटतो, मग देहू असू द्या, आळंदी असू द्या, पंढरपूर असू द्या, मी आपल्यातलाच होऊन जातो आणि हे आपण नेहमी पाहिलेलं आहे। आणि म्हणूनच मला एका गोष्टीचं समाधान आहे की माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत वारकरी संप्रदायासाठी जे काय केलं मी ते या ठिकाणी बोलू इच्छित नाही, ते आपल्याला सगळ्यांना माहित आहे। ते माझं कर्तव्य म्हणून मी केलेलं आहे। आणि म्हणून ज्या दिंड्या निघतात, जे वारकरी आहेत, त्यांचे मग सगळं कोणी आजारी पडतो, कोणाला काही त्रास होतो, या सगळ्यांची जे नियोजन योजना हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे। आणि म्हणून जेव्हा पूजा चालू असते तेव्हा देखील बारीचं दर्शन बंद ठेवलं जात नाही, कारण प्रत्येक वारकऱ्याच्या शरीरात आणि मनात पांडुरंग असतो आणि म्हणून याची काळजी देखील आपण घेत असतो। आज मी फक्त एवढंच सांगतो, एक प्रमुख 24 तास रांगेमध्ये लोक उभं राहतात आणि त्या ठिकाणी आपण जे मोठं वास्तू बांधतोय, आता तिथं सगळ्या सोयी सुविधांसह पंढरपूरमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला अडचणी सगळ्या दूर होतील अशा प्रकारची पांडुरंगाकडे देखील मी अपेक्षा व्यक्त केली आणि आम्ही ते करू। आणि म्हणून वारकऱ्यांपेक्षा कोणी VIP नाही। पंढरपूरला गेलो की हा मुख्यमंत्री मी होतो, पण माझ्या सगळं प्रोटोकॉल बाजूला केलं, मोटरसायकलवर बसलो आणि सगळ्या सुविधा मी पाहिल्या आणि खऱ्या अर्थाने माझ्या वारकऱ्याला कुठलाही त्रास होऊ नये हीच माझी भावना होती। आणि म्हणून हे काय आमचं उपकार नाहीत, हा भंडारा डोंगर देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले, हे देखील पवित्र भूमी आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगातून म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती। संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं लाख मुलाचं काम तुम्ही वारकरी मंडळी करतायत, समाज प्रबोधनाचं काम करतायत। आणि तुम्ही एकदा लक्षात घेतलं, तुम्ही एकदा ठरवलं की काय घडू शकतं, हे 3 महिन्यापूर्वी आम्ही पाहिलेलं आहे। आणि म्हणून असेच प्रेम, असंच आशीर्वाद कायम असू द्या। आणि मी नेहमी सांगतो, या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, वीरांची शूरांची भूमी आहे, पण या महाराष्ट्रात
संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, हे एकनाथ शिंदे अगोदर पण बोललाय, आजही बोलतो. आणि म्हणून तर आपण सध्या ही देहूतली दृश्य बघतोय. 376वा तुकाराम बीज सोहळा तिथे संपन्न होतोय आणि त्यामुळे वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मांदियाळ तिथे पाहायला मिळते. विठ्ठल नावाचा गजर करत हे सगळे वारकरी देहू नगरीमध्ये दाखल झालेत. मंदिराला सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिर परिसर सजवला गेलाय. विद्युत रोषणाईनं सुद्धा मंदिर परिसर सजलेला आहे. 6 टन फुलं या सगळ्यासाठी वापरली गेलेली आहेत सजावटीसाठी. आणि तुम्ही सुद्धा पुढारी न्यूजच्या माध्यमातून देहूतली थेट दृश्य पाहू शकताय. गाभाऱ्यातलं सुद्धा दर्शन घेऊ शकताय. शिवाय मंदिर परिसरामध्ये वारकऱ्यांची झालेली गर्दी सुद्धा आपण पुढारी न्यूजवर पाहू शकतोय. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे या सोहळ्यासाठी पोहोचलेत आणि तिथे ते बोलतायत. ही दृश्य पुन्हा एकदा आपण पाहतोय. 376वा तुकाराम बीज सोहळा संपन्न होतोय आणि देहूमध्ये पालखी सोहळा त्यानिमित्तानं सध्या सुरू आहे.